ही घटना आहे नंदुरबारमधील जमिनीच्या पोटात अनेक आश्चर्य दडलेली आहेत असे म्हणतात। त्यांचा केव्हा कोणाला अनुभव येईल हे सांगता येत नाही। 3-4 दिवसांच्या संततधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला या आश्चर्याचा अनुभव घेता आला। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। नंदुरबार जिल्ह्यात 3 ते 4 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदीत नाले वाहू लागले। तलावांसह लघु मध्यम प्रकल्प ओसांडू वाहू लागले। विहिरींना पाणी उतरल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली। काही ठिकाणी तर पावसाने आता आवरावे असे म्हणण्याची वेळ आलेली आहे। पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील खोडामळी गावात गुरुवारी चमत्कार घडला। 20 वर्षापासून बंद पडलेल्या एका शेतीतील कूपनलिकेतून चक्क 60 फुटापर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले। मधुकर सावंत या शेतकऱ्याच्या बंद कूपनलिकेच्या बाबतीत हा चमत्कार घडला। प्रारंभी या कूपनलिकेतून मोठा आवाज आला, त्यानंतर अचानक पाण्याचा मोठा फवारा आकाशात फेकला गेला। सुमारे अर्धा तास 60 फुटापर्यंत आकाशात पाण्याचा फवारा उडत होता। यानंतर पाण्याचा दाब कमी झाला, परंतु कूपनलिकेतून मोठ्या प्रमाणावर पाणी येणे सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजाने कूपनलिकेवर दगड ठेवून पाण्याचा प्रवाह बंद केला। कूपनलिकेतून निघणारे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने कूपनलिकेतून येणारे पाणी बंद केले। परंतु तब्बल 20 वर्षापासून बंद असलेल्या कूपनलिकेतून अचानक आलेल्या या पाण्याची चर्चा सर्वत्र होत आहे। जमिनीच्या पोटातील हे एक आश्चर्य असल्याचे मानले जात आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।